नमस्कार मित्रांनो, आज आपण सालझीर इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या कंपनीबद्दल बघूया. तर ही कंपनी एक इलेक्ट्रिकल आणि ऑटोमेशन सोल्युशन देणारी भारतीय कंपनी आहे. ही कंपनी मेन म्हणजे स्विच गिअर्स, वायरिंग डक्ट्स, केबल चॅनल्स, ट्रान्सफॉर्मर्स आणि ऑटोमेशन्स प्रोडक्ट्स तयार करते. या कंपनीची स्थापना 1985 साली झाली होती. संस्थापक या कंपनीचे डोरायस्वामी होते. सुरुवातीला कंपनीने कॅम्प ऑपरेटर रोटरी स्विचेस बनवायला सुरुवात केली होती. आज ही कंपनी एक डायव्हर्सिफाय इलेक्ट्रिकल सोल्युशन प्रोव्हाइड बनलेली आहे. सालझार इलेक्ट्रॉनिक्सचे प्रोडक्ट्स मुख्य खालील प्रकारे आहे. ही कंपनी स्विच गिअर डिव्हिजनमध्ये आहे, रोटरी स्विचेसमध्ये आहे, लोड ब्रेक स्विचेसमध्ये आहे, मॉड्युलर स्विचेसमध्ये आहे, MCB डिस्ट्रीब्युशन बोर्ड्समध्ये पण ही कंपनी आहे, चेंज ओव्हर स्विचेसमध्ये पण आहे. चला तर मग आपण या कंपनीचे काही फंडामेंटल ॲनालिसिस करूया. या कंपनीचे सध्याचे मार्केट कॅप 1537 करोड निघून येते. या कंपनीची सध्याची करंट प्राईस 869 रुपये आहे. पण व्हिडिओ शूट करताना या कंपनीची प्राईस वर खाली होऊ शकते. स्टॉक पी या कंपनीचा 33.4 आहे. ही कंपनी 13.1% ROC आहे. या कंपनीचा ROE 9.4% आहे. अल्टमॅन झेड स्कोअर या कंपनीचा 4.53 निघून येतोय. या कंपनीकडे 422 करोड डेप्ट आहे. तसेच रिझर्व पण या कंपनीकडे 527 करोड आहे. ही कंपनी प्रति शेअर 26 रुपये सध्या कमवत आहे. तसेच या कंपनीकडे करंट असेट्ससुद्धा 844 करोड रुपये आहे. या कंपनीचा कंपाऊंडिंग सेल्स ग्रोथ 10 वर्षाचा सध्या नाही, 5 वर्षाचा 19% आहे, 3 वर्षाचा 21% आहे, तर ट्रेलिंग 12 मंथचा 22%. या कंपनीचा कंपाऊंडिंग प्रॉफिट ग्रोथसुद्धा 10 वर्षाचा नाही, 5 वर्षाचा 11% आहे, 3 वर्षाचा 28% आहे, तर ट्रेलिंग 12 मंथचा 0 आहे. या कंपनीचा स्टॉकचा प्राईस CAGR सुद्धा 10 वर्षाचा 11% आहे, 5 वर्षाचा 59%, 3 वर्षाचा 69%, तर 1 वर्षात -3%. या कंपनीची रिटर्न ऑन इक्विटीसुद्धा 10 वर्षाची नाही आहे सध्या, 5 वर्षाची 9%, तर 3 वर्षाची 10% आहे आणि लास्ट इयरमध्ये 9% होती. या कंपनीचे प्रमोटर्स 37.54% हिस्सेदारी होल्ड करून ठेवलेली आहे. या कंपनीज FIIने थोडी सेलिंग केलेली आहे व सध्या फॉरेन इन्व्हेस्टर 2.35% हिस्सेदारी ठेवलेली आहे. या कंपनीत DIIने 0.01% हिस्सेदारी होल्ड केलेली आहे. पब्लिक या कंपनीत 60.10% होल्ड करत आहे हिस्सेदारी. काही मेन रेशिओज बघूया. या कंपनीचे ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन 9.44% निघून येत आहे. या कंपनीचा सध्याचा अर्निंग पर शेअर इन्क्रीज झालेला आहे. डेट या कंपनीकडे 0.77 आहे. ROE ROC या कंपनीचा मीडियम आहे. नेट प्रॉफिट या कंपनीचा इन्क्रीज झालेला आहे. प्रोमोटर्स या कंपनीत सध्या स्टेबल आहे. कॅश फ्लो या कंपनीचा सध्या मीडियम आहे. बॅलन्स शीट पण या कंपनीची मीडियम आहे आणि 10 इयर सेल्स ग्रोथ, प्रॉफिट ग्रोथसुद्धा या कंपनीची मीडियम आहे. चला तर मग आपण दुसरी कंपनी बघूया. ही कंपनी आहे विल्सपून लिमिटेड. या कंपनीचे मुख्य काम आहे होम टेक्स्टाईल, टॉवेल्स, बेडशीट, कम्फर्ट्स, मॅट्रेस, प्रोटेक्टर्स, रग वगैरे. ही कंपनी अमेरिका, युरोप, UK या देशांत सध्या निर्यात करत आहे. USA यांचा सुमारे 50% रेव्हेन्यू कॉन्ट्रीब्यूट होत आहे. चला तर मग आपण या कंपनीचे फंडामेंटल ॲनालिसिस करूया. विल्सपून या कंपनीचे सध्याचे मार्केट कॅप येत आहे 11,846 करोड. ही कंपनीचे सध्याची करंट प्राईस आहे 122 रुपये. पण व्हिडिओ शूट करताना या कंपनीचा प्राईस थोडा वर खाली होऊ शकतो.
स्टॉकचा पी सध्या 21.9 निघून येत आहे. ही कंपनी रिटर्न ऑन इक्विटी कॅपिटल एम्प्लॉयड 14.4% आहे आणि या कंपनीचा सध्याचा रिटर्न ऑन इक्विटी 13.7% आहे. या कंपनीचा सध्याचा अल्टमॅन झेड स्कोअर निघून येत आहे 4.05. तसेच या कंपनीकडे डेप्ट आहे 2,762 करोड रुपये. तसेच या कंपनीकडे रिझर्व देखील आहे 4,725 करोड रुपये. त्यामुळे ही कंपनीला जर वाटलं असेल की डेप्ट रिकवर करावं तर रिझर्व देखील या कंपनीकडे जास्त आहे. ही कंपनी प्रति शेअर 5.57 रुपये कमवत आहे. तसेच या कंपनीकडे करंट असेटसुद्धा 5,469 करोड रुपये. चला तर मग या कंपनीचे कंपाऊंडिंग सेल्स ग्रोथ बघूया. या कंपनीचा 10 वर्षाचा 7% येत आहे कंपाऊंडिंग सेल्स ग्रोथ, 5 वर्षाचा 9%, तर 3 वर्षाचा 4% येत आहे. तसेच ट्रेलिंग 12 मंथचा 2% निघत आहे. कंपाऊंडिंग प्रॉफिट ग्रोथ या कंपनीचा 10 वर्षाचा 2% निघत आहे, 5 वर्षात 6%, तर 3 वर्षात 2% आणि ट्रेलिंग 12 मंथ्स -22%. स्टॉकचा प्राईस CAGR सुद्धा 10 वर्षाचा 4% निघत आहे, 5 वर्षाचा 24%, 3 वर्षाचा 20%, तर 1 वर्षाचा -27% निघत आहे. तसेच या कंपनीचा रिटर्न ऑन इक्विटीसुद्धा 10 वर्षाचा 16% निघत आहे, 5 वर्षाचा 13%, तर 3 वर्षाचा 12% आणि लास्ट इयर 14% होता. चला तर मग आपण या कंपनीचे प्रमोटर्स बघूया. या कंपनीत प्रमोटर्सने मार्च 2024मध्ये 70.50% हिस्सेदारी होती आणि जूनमध्ये 25मध्ये 66.24% हिस्सेदारी प्रमोटर्सकडे आहे. या कंपनीत FIIने पण थोडी सेलिंग केलेली आहे आणि FIIकडे सध्या 4.75% हिस्सेदारी आहे. या कंपनीमध्ये DIIकडे मार्च 2024मध्ये 5.44% हिस्सेदारी होती. कंपनीचा सध्याचा ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन 11.5% निघत आहे. या कंपनीचा अर्निंग पर शेअर सध्या स्टेबल आहे. डेप्ट या कंपनीकडे 0.57 आहे. ROE या कंपनीचा मीडियम आहे, तर ROCE पण मीडियम आहे. नेट प्रॉफिट या कंपनीचा सध्या इन्क्रीज होत आहे. प्रमोटर्स तसे या कंपनीत स्टेबल आहे. कॅश फ्लो पण या कंपनीचा इन्क्रीज होत आहे. बॅलन्स शीट पण या कंपनीचा इन्क्रीज होत आहे, मीडियम आहे. 10 इयर सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ मीडियम आहे.